नमस्कार मंडळींनो, आज आपण मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना संदर्भातील 4 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. यामध्ये योजना नक्की ही कधी सुरू होणार आहे, तसेच किती अनुदान मिळणार, पशु खरेदीची नवीन मर्यादा, निधी आणि भरती प्रक्रियेबाबतची ताजी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. ओके. आता जर आपण पहिल्या अपडेटकडे जर या योजनेचे लक्ष दिले, तर आता सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणजेच की मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना 15 ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने आता ठेवलेले आहे. विधानसभेत माहिती देताना पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे की योजनेसाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात असून स्वातंत्र्य दिनापर्यंत योजना ही सुरू करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. ओके. तसेच जर दुसऱ्या अपडेटकडे जर आपण लक्ष दिले तर मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की या योजनेसाठी आवश्यक ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रणाली अंतिम टप्प्यात आहे आणि ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होताच लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे आणि योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. म्हणून इच्छुक लाभार्थ्यांनी अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवावे. तसेच जर नंतरच्या अपडेटकडे जर आपण नीट लक्ष दिले तर आता या योजनेत महत्त्वाचा बदलसुद्धा एक करण्यात आलेला आहे. आता गाय किंवा म्हैस खरेदीसाठी कमाल किंमत आता 1,00,000 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. यापूर्वी ही जी मर्यादा होती ती 70,000 रुपये होती. म्हणजेच आता अधिक दर्जेदार जनावरे खरेदी करण्याची संधी लाभार्थी मंडळींना मिळणार आहे. ओके. आणि या योजनेचा कृपया करून सर्व शेतकरी मंडळींनी, युवकांनी गावातल्या याचा लाभ घ्यावा, एवढंच मी तुम्हाला सांगेन. ओके. कारण की योजना एकदम चांगली आहे आणि या योजनेसाठी 99.45 कोटींची तरतूद झालेली आहे. राज्य सरकारने ग्रामीण पशुधन योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी 99.45 कोटींच्या निधीची तरतूद प्रस्तावित केलेली आहे आणि या निधीतून पात्र लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत विविध सुविधासुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आता जर योजनेचा मुख्य उद्देश जर बघितला तर हाच आहे की योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच की ग्रामीण भागातील युवक आणि शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे, तसेच पशुधन आधारित उद्योजकता वाढवून ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे आणि सरकारचा हा मेन आणि महत्त्वाचा मोटिव्ह आहे, प्रयत्न आहे. ओके. म्हणजेच कर जे ग्रामीण युवक आहेत, शेतकरी, ओके, तसेच की शेतकरी मंडळी, ओके, आता यांचा जो मुख्य पैशाचा व्यवसाय आहे तो म्हणजेच की शेती आहे. ओके. बॅकअपला त्यांना अजूनही कोणतंही साधन नाही. त्यामुळे या योजनाचा जो लाभ आहे तो प्रत्येक शेतकरी मंडळींनी ग्रामीण भागातील युवकांनी घ्यावा, एवढंच मी तुम्हाला सांगेन. ओके. तसेच आता योजनेच्या अंमलबजावणीसोबतच पशुधन विकास अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त संवर्गातील एकूण 2,795 पदांची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. यामुळे पशुसंवर्धन विभागाची कार्यक्षमता वाढण्यास मदतसुद्धा होणार आहे. ओके. तसेच संबंधित पदांसाठी MPSC वरील यशस्वीरित्या परीक्षा ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहे. ओके. सध्या पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू असून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीची तयारी सध्या केली जात आहे. राज्य सरकारने 15 ऑगस्ट 2026 पर्यंत बहुतांश रिक्त पदांवर नियुक्त्या पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. यामुळे योजना जी आहे ती अधिक वेगाने आणि प्रभावीपणे राबवता येणार असल्याचे सांगितण्यात येत आहे. ओके. आणि मंडळींनो, हीच होती मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना संदर्भातील 4 ऑगस्ट 2026 पर्यंतची सर्वात महत्त्वाच्या अपडेट्स, ज्या की मी तुम्हाला एक एक करून सांगितलेल्या आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया करून लाईक करा या व्हिडिओला. ओके. शेअर करा. ओके. आपल्या शेतकरी मंडळींना करा किंवा तुमच्या मित्रांना करा. ओके. महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ. आणि व्हिडिओला लाईक करून झाल्यानंतर, शेअर करून झाल्यानंतर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. बडी नावाचं माझं हे चॅनल आहे. यामध्ये मी अशाच प्रकारचे योजनांचे व्हिडिओ टाकत असतो. त्यामुळे या चॅनलला, बडी चॅनलला माझ्या या सबस्क्राईब करून ठेवा. ओके. धन्यवाद.